लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ताजमहलची प्रतिकृती बीबी का मकबरा एकदा नक्की पाहायलाच हवा। औरंगाबाद शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर बीबी का मकबरा स्थित। महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच 52 दरवाजेचे शहर म्हणून औरंगाबादला ओळखलं जातं। पांचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरूळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशी वेगवेगळी पर्यटन स्थळ या शहरात आहेत। मात्र यापैकी चर्चेत असलेले एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे औरंगाबादमधील बीबी का मकबरा। या वास्तूला पाहण्यासाठी जगभराहून लोक येतात। बीबी का मकबरा म्हणजे मिनी ताज। शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर हा मकबरा स्थित आहे। बीबी का मकबरा औरंगजेबाची बायको रबिया उद उराणी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बांधण्यात आला असं म्हटलं जातं। ही वास्तू ताजचे अनुकरण आहे आणि याच कारणामुळे बीबी का मकबऱ्याला मिनी ताज म्हणून ओळखलं जातं। आग्रा येथील ताजमहल जसा प्रत्येकाच्या नजरेत भरतो, अगदी तशीच भावना बीबी का मकबऱ्याला पाहून येते। त्याच्या निर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे। बीबी का मकबरा या वास्तूला बांधण्यास 17व्या शतकात सुरुवात झाल्याचं म्हटलं जातंय। ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे। 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो बेगम हिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला। तिला जिथं दफन करण्यात आलं तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला। औरंगजेबाचा मुलगा आझम शाहने हा मकबरा बांधला असं म्हटलं जातं। बीबी का मकबराचे वैशिष्ट्य म्हणजे ही वास्तू अतउल्ला यांनी बांधल्याचे म्हटले जाते। मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आलं होतं। त्यासाठी 150 पेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला। हा मकबरा एका मोठ्या बागेच्या मधोमध आहे। मकबऱ्याच्या परिसरात असलेली भव्य बाग विशेष आकर्षण आहे। बीबी का मकबरा बांधण्यासाठी त्या काळात तब्बल 7 लाख रुपये लागले होते। आजच्या तुलना करायची झाली तर ही वास्तू उभी करण्यासाठी 3.20 कोटी रुपये लागले होते। आग्रा येथील ताजमहल शुद्ध पांढऱ्या संगमरवरीच्या मदतीने बांधण्यात आला, तर बीबी का मकबराचा गुंबद संगमरवराचा वापर करण्यात आला आहे। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक।